हॅलो फ्रेंड्स, 3 वर्षानंतर आम्ही परत चाललोय नवेगाव बांधला। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलेला होता। तेव्हा तर फक्त हिलटॉप गार्डनच नवीन बनलेलं होतं, पण आता तिथे खूप सारं डेव्हलप झालंय। मिरर हाऊस बनलाय, ॲडव्हेंचर पार्क बनलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नवेगाव बांधला आम्ही भाऊंच्या बर्थडे निमित्त गेलेलो, त्यामुळे सर्वात आधी सर्वांनी भाऊंना बर्थडे विश केली आणि नंतर आमची जर्नी सुरू झाली। तर इथे आता सर्वात आधी सगळे स्टार फ्रूट्स खाऊन राहिलेले आहेत। अरे एक बार बना लेते और वीडियो मजा येईल। सुरुवात करूया रॉक गार्डन पासून। इथे लेफ्ट साइडला काढलेला आहे लेपर्ड आणि राईट साइडला काढलेला आहे अजगर, आणि आपण वरच्या बाजूने जाऊया। इथे सगळीकडे रॉक वरती काहीतरी पेंटिंग केलेली आहे, म्हणून मी रॉक गार्डन असं नाव दिलं। जे आपण वरती पोहोचतो तेव्हा हा बाहेरचा व्ह्यू दिसतो, आणि हे बघा सगळ्या दगडांवरती खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे। इथे फक्त मी काहीच म्हणजे क्लिप्स घेतलेले आहेत। आपण समोर गेलो तर तिकडे सगळीकडे दगडांवरती पेंटिंग केलेली आहे। हिलटॉप गार्डनच्या आत जाण्याचा वे इथे आपल्याला तिकीट्स काढाव्या लागतात। तिकीट्स तुम्हाला वरती दिसतील। खूप कमी रेट आहे तिकीटचा। चलो आज पाहना बघा, हो वातावरण खूप सुंदर आहे। पावसामुळे गार्डन तर आणखीच खुलून दिसत आहे। सगळीकडे ग्रीनरी आहे। अशी पण ऑलवेज इथे असं सुंदर असतं, पण पावसामुळे आणखीच सुंदर दिसून राहिलं आहे। इथे लेफ्ट साइडला बघा हिल टॉप लिहिलेला आहे, आणि याच्याच लाईन मध्ये राईट साइडला गार्डन लिहिलेलं आहे, म्हणजे हिल टॉप गार्डन। अरे बापरे बापरे बापरे, सोड आलो आपण इथे। बघा आपण मागच्या वेळेस इथे आलोच नाही, पण आता आज आपल्याला गरज असल्यामुळे आपण आलो, पावसामुळे। थकल्या का? थकून गेले सगळे? मस्त वासाला ग हा का? हो सुंदर वासाला, किती सुंदर फुलं आहे पहा, दाखवा ताई, मस्त आहे। चला 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 चला। अच्छा दाखवतात का फुल? दिसलं ताई कुठे? शैली सांगत आहे की इथे लोटस फ्लावर आहे, आणि असं म्हणतात की हा खूप खोल आहे। इथे कोणीतरी पडलेलं होतं, त्यामुळे आता याला पूर्ण जाडीने कव्हर केलेलं आहे, आणि आत बघा लोटस फ्लावर आहे। लोटस आहे। काय छत्री घेऊन पण काढू का? पावसामुळे मुलांची तर खूपच मजा होती, आणि आम्ही खेळू पण दिलं, कारण असंही आपण घरी पावसामध्ये खेळू देत नाही। तर तिथे खूप पळत होते, खेळत होते, खूप मुलांनी तर पावसामध्ये खूपच एन्जॉय केलं।
आम्हाला पाऊस फक्त हिलटॉप गार्डनमध्येच मिळाला. इथून बाहेर निघाल्यावर पाऊस गेलेला होता, त्यामुळे आम्ही तिकडे पण खूप एन्जॉय केलं. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझे डिंपल हे पाहिजे दिगन दिगन. आता मी गार्डनमधनं रिटर्न चाललोय, कारण पावसामुळे छत्री घेऊनच सगळीकडे फिरावं लागत होतं. त्यामुळे म्हटलं आता आपण पार्ककडे जाऊया. तर बाहेर आल्यावर मुलांनी परत स्टार फ्रूट घेतले. आता आपण चाललो आहे ग्रीन पार्क अँड रेस्टॉरंटकडे. भाऊंचा बर्थडे केक कट करायचा होता, तर म्हटलं आपण या रेस्टॉरंटमध्येच कट करूया. आणि इथे मुलांसाठी काही स्लाइड्स दिलेल्या आहेत. Happy birthday to you. Happy birthday dear बड़े पप्पा. या तुम्ही पकडा ना, आमचा काढा ना. नाश्त्याचं सगळं घरूनच करून आणलेलं होतं. मी तुम्हाला दाखवते काय काय आणलं होतं. खिचडी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, कारण त्या दिवशी सगळा उपवास होता त्याच्यामुळे. आणि चिप्स आणले होते. चिप्सची काय गंमत झाली हे समोर दाखवतेच तुम्हाला. खिचडी, खूप सारी खिचडी, भरभरून खिचडी आहे. मुलं बंदरांना खूप एन्जॉय करतात. जिकडे तिकडे तिथे खूप छोटे छोटे मोठे खूप बंदर होते. तिथे काय होता, काय करतो बंदर. आता हे बघा, ताईंनी बंदरांसाठी चिप्स ठेवलेत. तर त्या चिप्ससाठी बापरे की मजा आली. सुद्धा नाही बळा, नाही बळा, नाही बळा, तुझी मम्मी नाही 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 बाबा, नाही जवळ नाही. सुद्धा काय करू नको. अरे तसं नाही करू, तसं नाही करा, तसं नाही करा. अरे मारून देतो काढचा ना. तसं नाही करू ना. बंदर मारते, तसं नाही करू. असं जबरदस्त. आता आम्ही बसत आहोत ट्रेन मध्ये. तिकीट आहे पर हेड 30 रुपीज, पण आम्ही जास्त जण असल्यामुळे त्याने आमच्याकडनं पर हेड 20 रुपीजच घेतलं. वाव, काय सुंदर नजारा आहे खरंच. ट्रेनच्या प्रवासामध्ये आपल्याला हे सगळे कॉटेजेस वगैरे दिसतात. इकडे खूप सुंदर त्यांनी बनवलेलं आहे. इथे पण आम्हाला रस्त्यामध्ये खूप सारे बंदर मिळाले. इकडे कणीस खाताय, कुठे गेला. आता आम्ही रिटर्न आलोय. इथे आणखी घोड्याची आणि उंटाची पण सवारी आहे. त्यांचा रेट तुम्हाला समोर कळेलच. बंदर बंदर काही नाही करत, काही करत नाही. अगं त्याचा हात मोडलाय बघ. बापरे, तरी स्पीड पा स्पीड. ध्रुव 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 तिला हलव.
आमच्या मुलांना पाण्यामध्ये जायचं होतं, पण तिथे इतकं सेफ नाही आहे आता की मुलांना तिथे पाठवू. त्यामुळे आम्ही इथे फक्त एक फोटो काढला आणि आम्ही इथून परत निघालो. इथे बोटिंग पण आहे, पण आता पाण्यामुळे तलाव खूप भरलेला आहे, त्यामुळे इथली बोटिंग बंद आहे. आता आम्ही जात आहोत संजीवनी कुटीकडे. ते पण खूप छान आहे. तिथं पूर्ण जो एक हे बनवलेला आहे, तो सगळं लाकडापासून बनवलेला आहे. ते पण छान आहे बघण्यासारखं. आम्ही आता तिथे पोचलोय, पण आमचं नशीब की आज तिथे लॉक होता, जे बंद आहे, ते आपण आज जाऊ शकत नाही. और हम यहाँ से अभी खाली हाथ जा रहे हैं, हमें यहाँ कुछ भी नहीं मिला क्योंकि सब कुछ बंद है यहाँ, तो हमने यहाँ कुछ भी नहीं देखा. लॉक था, लॉक यहाँ पे लॉक लगा है, तो हम लोग अंदर नहीं जा सके. तो अब हम सब लाइट हाउस जा रहे हैं. हा जो लेफ्ट साईडला दिसत आहे, हा एक रिसॉर्ट आहे. त्याच्या आत पण खूप सारं बघण्यासारखं आहे. आमच्याकडे वेळ नव्हता आणि आम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या होत्या, त्यामुळे आम्ही तो एक स्पॉट स्किप केला. त्यामुळे तुम्ही जेव्हाही प्लॅन करा, थोडं अर्ली जा आणि दिवसभर तिथे एन्जॉय करा. चला बघूया कसं आहे तर मिरर हाऊस आणि इथला तिकीटचा रेट. छोट्या मुलांची 10, मोठ्या मुलांची 20. ए बापरे, कोणाचे आपली कार बंद होती. पॉकेट घेतलं. हो ना, हो, पण नाही का बरोबर दिसत नाही. अरे यांनी पूर्ण खाऊन टाकलं. बनाना चोर आहे हा, बनाना चोर. बघ आता पूर्ण भरून गेलाय पोट. नाही येतो आता. तेव्हा गालामध्ये भरून ठेवलाय, तरी गालामध्ये भरलाय ना. घोडा आणि उंटाच्या सवारीचा रेट छोट्या मुलांसाठी 50 होता आणि मोठ्यांसाठी 100 होता. आता आम्ही चाललोय गार्डनच्या आत. इथेच झिपलाईन, ट्रॅम्पोलिन आणि बऱ्याच गोष्टी आहेत. चला तर मग बघूया. इकडे चालत. हे बघ, हे बघ, हरिण बघा, हरिण. किती सुंदर. वाव. इथे आता फोटो सेशन चाललंय.
ऋषी कसं वाटलं? मजा आली ना? बाय ऋचा. बाजूला वाहन. रामी पण काढली. अरे वा वा वा, मज्जा मज्जा. मुलांनी बोटिंग खूप एन्जॉय केली. कुणीच बाहेर यायला रेडी नव्हते. तुझं बाहेर आहे ना, बाहेर यायला रेडीच नव्हती. इथे वरती चढल्यावर हा इतका सुंदर व्ह्यू दिसतो. इतकं खेळून सुद्धा मुलांचं मन काही भरलं नाही, तर हे परत जुन्या बालउद्यानमध्ये गेले. त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे, त्याच्यामुळे मी हा कंटिन्यू नाही केला. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.